श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. कधी कधी आपल्या आयुष्यात बघा एका पाठीमागे एक अशी संकटे यायला चालू होतात. पण ते कळत नाही की आतापर्यंत आयुष्य आपलं छान होतं, आतापर्यंत सगळं स्टेबल होतं, आतापर्यंत सगळं व्यवस्थित सुरळीत चाललं होतं. आणि अचानकच असं काय झालं की घरामध्ये आजारपण आलं, कर्ज व्हायला लागलं किंवा पैशांची कमतरता वाटायला लागली. घरात एवढा पैसा येतोय तरी टिकतच नाहीये. घरातील व्यक्तींमध्ये संवाद गोड राहिला नाही. घरामध्ये सारखं कटकटी, क्लेश, भांडणं, सगळं म्हणजे नाते संबंध जे आहे ते घरातील दुरावत चालले. कोणी कोणासोबत प्रेमाने वागत नाही. तर या गोष्टी व्हायला सुरुवात होते. मग आपण काय करतो की या गोष्टी व्हायला सुरुवात झाल्यावरती बाहेर बघतो. पण बाहेर बघण्याबरोबर बाहेरचे उपाय करण्यासोबतच तुम्हाला त्या घराचं शुद्धीकरण करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. आता हे शुद्धीकरण कसं करायचं, हे केल्यानं काय होतं, याच्यासाठी काय लागतं किंवा किती खर्च येतो, तर काही मोठी विद्या बोलायची नसते याच्यामध्ये. आपण जे नेहमी घरगुती उपाय करत असतो आपल्या सुख शांतीसाठी, आपल्या समाधानासाठी, तेच आपल्याला करायचे असतात. पण आता ह्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यात व्हायला सुरुवात झालेली असते, या कोणा दुसऱ्यामुळे होत नाही. ही जवळचीच माणसं आपली असतात ज्यांना आपण पुढे गेलेलो किंवा आपल्या आयुष्यातली प्रगती जी असते ती बघवत नसते. म्हणून कोणी ना कोणी आपल्याला पाठीमागे खेचण्यासाठी या गोष्टी करत असतं आणि त्या गोष्टींचा त्रास आपल्याला होत असतो. तर याच्यातून बाहेर कसं करायचं बघा. प्रत्येकाचं जे आयुष्य असतं ते प्रत्येकाचं वेगवेगळं कर्म असतं आणि त्याचा प्रारब्ध जो असतो तो त्याला इथेच सगळं भोगून जायचं असतं. पण लोकांना हे कळत नाही की एकमेक पुढे निघालेत तर त्यालाही पुढे जाऊ द्यावं आणि आपण त्याच्या पाठीमागे जावं असं कोणाचं विचार नसतात. प्रत्येकाला हेच वाटतं की तो पुढे गेला नाही पाहिजे, माझंच चांगलं झालं पाहिजे. या गोष्टींचा विचार बरेच लोक करत असतात आणि त्यामुळेच स्वतःचं चांगलं नाही तर त्याचं पण चांगलं होऊ नये. आणि त्याच्यामुळे निगेटिव्ह एनर्जी म्हणजे एखाद्याने तुम्हाला नजर लागणं म्हणजे काय असतं म्हणजे नजर लागणं याच गोष्टीमुळे होतात. बघा, नजर म्हणजे सगळ्यांचीच नजर वाईट असते असं नाही. एखादं जर खूप सुंदर दिसत असेल, बाळ असेल, एखादं गोंडस, तर आपण त्याच्याकडे प्रेमाने बघतो की बाबा खूप सुंदर दिसते, खूप गोड दिसते. पण त्या बाळाला आपल्या प्रेमाची नजर झालेली असते. मग ते रडतं, म्हणजे त्याला त्रास व्हायला चालू होतो आणि मग त्याच्यानंतर आपण त्याचा नजरदोष उतरवत असतो काही घरगुती उपाय करूनच. तशाच बऱ्याच गोष्टी असतात. अशी खूप माणसं असतात जे वाईट नजरेने सुद्धा आपल्याकडे बघत असतात की याचं चांगलं होतं, याचं चांगलं नाही झालं पाहिजे, माझं नाही चांगलं ना तर याचंही चांगलं नाही झालं पाहिजे. असे खूप म्हणजे मनातून त्यांच्या खूप वाईट निघत असतं. जरी बोलत नसतील, आपल्या तोंडावरती खूप गोड गोड बोलतात पण पाठीमागे जाऊन खूप वाईट विचार करतात आपल्याबद्दल. तोंडावरती एकदम डायरेक्ट आणि तोंडावरती पटकन बोलणारी लोक कधी परवडली, पण जे आपल्या तोंडावरती गोड बोलतात आणि पाठीमागे जाऊन आपली निंदा करतात, आपल्याबद्दल म्हणजे अवहेलना करतात आपली, अशी लोक नाही परवडली. कारण ते खूप कपटी आणि खूप वाईट असतात. अशा लोकांपासून तर आपल्याला सावधच राहिलं पाहिजे. मग आता हे लोक आपल्याला म्हणजे त्रास देऊन रिकामी होतात, पण तो जो त्रास आहे तो आपल्याला म्हणजे जोपर्यंत आपण याच्यावरती काही उपाय करत नाही तोपर्यंत तो आपल्याला भोगावाच लागतो. याच्यावर परफेक्ट असा तोडगा तर निघत नाही. म्हणजे लगेच असा चुटकीसरशी उपाय केला आणि लगेच आपल्याला याच्यातून मुक्तता मिळाली असं कधी होत नाही. तर ते आपल्याला कंटिन्यू वारंवार काही गोष्टी असतात ज्या कराव्या लागतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, जास्त काही नाही, एक मातीचं भांडं असतं ते घ्यायचं आहे. मातीचं भांडं मोठं नसेल तरी चालतं. तुमच्याकडे बघा छोटीशी पंती वगैरे असते अशी वाटीच्या साईजची, तशी असली तरी घेतली तरी चालते. ती पंती घ्यायची आहे. सगळ्यांच्या घरामध्ये कापूर असतोच, पण शक्यतो भीमसेनी कापूर घ्यायचा. कारण भीमसेनी कापूर जो असतो तो अत्यंत प्रभावशाली असतो, त्याच्यामुळे भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. आणि हिरव्या लिंबाचा पाला आपल्याला कुठे भेटतो, शहरामध्ये, गावाकडे, कुठेही लिंबाचा पाला अवेलेबल असतो, तो आपल्याला भेटून जातो, तो पाहिजे. आणि एक शेणाची गोवरी असते, जे गाईच्या शेणापासून बनवलेली गोवरी असते ती घ्यायची आहे. तर शहरामध्ये बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की आम्ही सिटीमध्ये राहतो तर कुठून आणायची. तर जे पूजेचं शॉप असतं म्हणजे पूजा भंडार जिथं असतं तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. इवन की गाईचं गोमूत्र जरी तुम्हाला हवं असेल तरी सुद्धा ते तिथं भेटून जातं तुम्हाला. तिथे जायचं, गाईच्या शेणाची गोवरी तुम्ही मागितली तर तुम्हाला ते तिथं भेटून जाते. मग या 4च गोष्टी फक्त तुम्हाला हव्या आहेत, त्या 4 गोष्टी घ्यायच्यात. आता करायचं काय, संध्याकाळच्या वेळी हा उपाय करायचा तुम्हाला संध्याकाळी. कारण अंधार जेव्हा पडायला चालू होतो तेव्हा निगेटिव्ह एनर्जी जास्त पॉवरफुल व्हायला सुरुवात होते. कारण अंधारामध्ये नकारात्मक ऊर्जेचा जास्त पॉवर असतो. जेव्हा सूर्यप्रकाश असतो किंवा घरामध्ये उजेड असतो, लाईट असते, त्यावेळी घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी जास्त जाणवत नाही किंवा घरामध्ये सुनं जास्त वाटत नाही. पण अंधार जसा पडायला चालू होतो आणि घरामध्ये बघा तुम्ही लाईट्स वगैरे घालून बघा, ज्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे त्या घरामध्ये खूप ऑफ व्हायला होतं. म्हणजे घरात करमतच नाही, घरामध्ये
थांबावंसंच वाटत नाही, तर अशा घरामध्ये तुम्हाला हा उपाय 100% करायचा. स्वतःच्या शांतीसाठी, मनशांतीसाठी, घरासाठी, कुटुंबासाठी, आरोग्यासाठी, व्यवसाय, नोकरी, शिक्षण सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तर मातीचं भांडं आहे, प्रथमतः त्याच्यामध्ये तुम्हाला ती गोवरी जी आहे ती पेटवायची आहे. ती पूर्ण पेटवून झाल्यावरती त्याची जी अग्नी म्हणजे विस्तव जो निर्माण होतो गोवरीमधून, त्याच्यावरती तुम्हाला लिंबाची पानं जी आहेत ते 108 काढून घ्यायची आहेत. बरोबर 108 लिंबाची पानं काढायची आहेत आणि ती त्याच्यावरती टाकायची आहेत. लिंबाची पानं त्याच्यावरती टाकून झाली, त्याच्यातून जो धूर निघणार आहे तो तुमच्या पूर्ण घरभर पसरला पाहिजे. तो पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. जो धूर आहे तो धूर फिरवून झाल्यानंतर तुम्हाला नंतर त्याच्यावरती भीमसेनी कापूर टाकायचा आहे आणि भीमसेनी कापूर टाकल्यानंतर पण जो धूर होतो तो तुम्हाला घराच्या प्रत्येक कोण्याकोण्यामध्ये जाऊन फिरवायचा आहे. शक्यतो जिथे जास्त अंधार असेल, जिथे तुमचं अडगळ असेल, म्हणजे अडगळीची खोली वगैरे असते एखाद्याची किंवा स्टोर रूम असते, अशा ठिकाणी जास्त अंधार असतो आणि जी खोली सतत बंद राहते किंवा जो भाग जास्त वापरामध्ये नसतो, अशा ठिकाणी जास्त निगेटिव्ह ऊर्जेचा वावर असतो. त्याच्यामुळे त्या खोलीत तरी तुम्हाला जाऊन तो उपाय 100% करायचा. म्हणजे पूर्ण घरभरच तुम्हाला तुमच्या प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये या जो लिंबाच्या पाल्याचा धूर आहे आणि कापराचा जो धूर आहे तो पूर्ण घरभर फिरवायचा आहे. आणि त्याच्यानंतर तो तसंच तुम्हाला एका साईडला कुठेतरी ठेवू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो जो राहिलेला म्हणजे जी गोवरीची आपल्या पडलेली राख असते लिंबाची आणि कापराची एकत्रित मिळून, ती राख जी आहे विसर्जित करू शकता, बाहेर टाकू शकता. फक्त एवढंच की बाहेर कुठेही अशा ठिकाणी टाकू नका की दुसऱ्याला त्रास होईल. ते तुम्ही स्वतःच्या चांगल्यासाठी केलेला उपाय असतो, त्याच्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल अशा ठिकाणी टाकू नका. ती तुम्ही कुठेतरी पाण्याच्या ठिकाणी टाकून द्या किंवा कोणी त्याला ओलांडणार नाही किंवा कोणी, कारण जी तुमच्या घरातील निगेटिव्ह एनर्जी असते ती पूर्णपणे त्याच्यामध्ये सामावलेली असते. जेव्हा तुम्ही कापराचा लिंबाच्या पाल्याचा धूर करत असता तेव्हा एकदम सूक्ष्म जी निगेटिव्ह एनर्जी असते ती पूर्णपणे त्याच्यामध्ये खेचली जाते आणि तुमच्या घरातली निगेटिव्हिटी जी असते ती पूर्ण त्याच्यामध्ये निघून जाते. त्याच्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल अशा ठिकाणी टाकायचं नाही. ते कोणी ओलांडणार नाही किंवा कोणी तिथून काही उचलणार नाही, हे करणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.